इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर वाडा शहरात एकच खळबळ उडाली असून इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। काल रात्रीपासून अनेक वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली। त्यामुळे काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काही वाहनधारकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचेही निदर्शनास आले। मात्र या सर्व प्रकारामागे कोणतीही अधिकृत घोषणा नसताना केवळ अफवांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्हा प्रशासनाने तात्काळ परिस्थितीची दखल घेत नागरिकांना आवाहन केले की इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवणे आणि अनावश्यक घबराट निर्माण करू नये। आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान वाडा तसेच खानिवली येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप व्यवस्थापनानेही स्पष्टीकरण देत सांगितले की दोन्ही पंपांवर पेट्रोल आणि डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। पुरवठा नियमितपणे होत असून कोणतीही अडचण नाही। नागरिकांनी अचानक मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यास पंपावरील नियोजन बिघडू शकते आणि सर्वांना वेळेत सेवा देण्यात अडचणी येऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे वारंवार सांगण्यात येत आहे। सोशल मीडियावर येणारी अप्रमाणित माहिती शेअर करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान काही नागरिकांनी अशा अफवांमुळे अनावश्यक तणाव निर्माण होत असल्याचे सांगत प्रशासनाने वेळोवेळी स्पष्ट माहिती देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। नागरिकांनी संयम राखून जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे।